नगरपालिकेच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 1100 सिमेंट गोण्यांपोटी 3.20 लाख रुपये घेऊन सिमेंट न देता ठेकेदाराची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी सचिन अरुण देशपांडे यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपोवन रस्त्यावरील CSP एंटरप्राइजेस दुकानाचा मालक हर्षवर्धन गावडे याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। देशपांडे हे शासकीय ठेकेदार असून ते दत्तराम कैकाडी मजूर सहकारी संस्थेच्या नावानं कामं घेतात। त्यांनी फेब्रुवारीमध्ये महापालिकेकडून नालेगाव या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं होतं। काम सुरू असताना त्यांना सिमेंट गोण्यांची गरज असल्यानं त्यांनी हर्षवर्धन गावडे यांच्याशी संपर्क केला। गावडे हा 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी देशपांडे यांच्या अभय सेल्स दुकानात आला आणि त्यानं 290.91 रुपये दरानं 1100 गोण्या देण्याची तयारी दर्शवली। त्यानुसार देशपांडे यांनी त्याला दुसऱ्या दिवशी 3,20,000 रुपये RTGS द्वारे दिले। गावडे यानं पैसे घेऊनही देशपांडे यांना गोण्या दिल्या नाही। त्यामुळे त्यांनी जोडीदार कैलास बापूराव शिंदे यांना सोबत घेऊन तपोवन रस्त्यावरील CSP एंटरप्राइजेस या दुकानात चौकशी केली। त्यावेळी त्यांच्या वडिलांनी हर्षवर्धन हा इथे राहत नाही, तो पुणे तर कधी नगरमध्ये राहतो, त्यानं बऱ्याच लोकांना असं फसवलेलं आहे, तुम्ही तुमचे पैसे विसरून जा असं सांगितलं। त्यामुळे देशपांडे यांनी पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहे। दरम्यान महापालिकेच्या ठेकेदाराची फसवणूक झाल्यानं याबाबत मात्र नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे।